साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला आता सुरुवात झाली। या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार उपस्थित आहेत। बैठकीमध्ये रयत शिक्षण संस्थेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। या बैठकीमध्ये दिलीप वळसे पाटलांचं रयत शिक्षण संस्था कार्यकारिणीतले सदस्य देखील उपस्थित आहेत। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून। तुषार, बैठकीत नेमके काय काय निर्णय घेतले जाऊ शकतात, चर्चा कशी सुरू आहे? ही जी बैठक आहे ती कार्यकारिणीची बैठक अंतर्गत बैठक असते आणि रयत शिक्षण संस्थेच्या या बैठकीमध्ये 18 सदस्य आहेत, ज्याच्यामध्ये मुख्य करून शरद पवार साहेब आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार देखील आहेत। आता अजित पवार हे रायगडला होते दौऱ्याला आणि त्या ठिकाणाहून ते आता थेट या ठिकाणी साताऱ्यात पोहोचलेले आहेत हेलिकॉप्टरने आणि आता या बैठकीला ते उपस्थित राहिलेले आहेत। शरद पवार साहेब हे 12 वाजता साताऱ्यामध्ये पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे जे काही कार्यक्रम होते ते केले आणि त्यानंतर या बैठकीला ते आता उपस्थित आहेत। आता दोघंही या बैठकीला उपस्थित आहेत, त्याचबरोबर जे हे कार्यकारिणीचे इतर सदस्य आहेत ते देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। काही वेळातच हे दोघंही बाहेर पडतील। नेमके आता या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली त्यानंतर समजू शकेल। धन्यवाद तुषार माहितीसाठी।